छावा सोबत मराठ्यांचा धवा रदम असल रोखून धावा सोबत मराठ्यांचा धवा रदम असल रोखून धावा प्रलय या ठिकाणी आलेला आहे महापूर आपण बघू शकता याच देही याच डोळा जिकडे पाहावे तिकडे मराठ्यांचा महाप्रलय आणि मराठ्यांचा संघर्ष योद्धा आपल्या नजरेसमोर आदरणीय दादांचं या ठिकाणी आगमन सर्व मराठा बांधव परभणीकरांच्या वतीने आदरणीय दादांचं मनापासून स्वागत आहे पर्वती नगरी या ठिकाणी सजली आहे दादांच्या आगमनाची सर्वांनी शांततेचं आणि शिस्तीचं दर्शन दिलं त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातून आलेल्या सर्व मीडिया कर्मी आणि दादांचे सर्व सहकारी मित्रांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून परभणीकरांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे दादांना येण्यासाठी रस्ता द्या कृपया प्लीज या ठिकाणी संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात एक मराठा मनोज दादा तुम आगे बढ़ो याच दही याच डोळा आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन परभणीमध्ये झालेलं आहे जोरदार टाळ्या आपण दादांसाठी वाजवूयात आणि या आरक्षण योद्ध्याचं परभणी शहरामध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात जोरदार टाळ्या जिकडे पाहावे तिकडे हा मराठ्यांचा महाप्रलय महापूर आपल्याला प्रत्येक रोड न दिसत आहे प्रत्येक जण शिस्तीत आणि शांततेत दादांच्या आव्हानाला साथ देत या ठिकाणी आलेला आहे तमाम मराठ्यांचा संघर्ष योद्धा सन्माननीय आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे वरती कोणी येऊ नये आपली सर्वांना विनंती आहे कृपया केवळ आणि केवळ संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे या ठिकाणी येणार आहेत बाकी कोणी येणार नाहीत या ठिकाणी वरती कोणी येणार नाही याची आपण सर्वांना काळजी घ्यायची आहे आल्यानंतर फक्त दादांच्या वतीने परभणीकरांच्या वतीने ऑक्शन या ठिकाणी होईल या ठिकाणी मनोज दादांचं आगमन झालेलं आहे कोणीही कृपया स्टेजवरती येऊ नका प्रोटोकॉल आपल्याला सांभाळायचा आहे पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे सर्वांना विनंती आहे आदरणीय दादांचं आगमन आपल्या या व्यासपीठावरती होत आहे जोरदार टाळ्यांचा गजर करूया एक मराठा कृपया आपण शिस्तीचं दर्शन द्यायचं आहे बाटल्या कोणी फेकू नका सर्वांना विनंती आहे संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी येत आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे दादांचं या ठिकाणी औक्षण आरोही खंदारेच्या शुभ हस्ते होईल आणि त्यानंतर जिजाऊ वंदना होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे वेदनेने व्याकुळ झालेला देह रोज रोज धुंतोय वेदनेने व्याकुळ झालेला देह रोज रोज धुंतोय रक्ताचं पाणी करून संकटाशी एकटाच भिडतय रक्ताचं पाणी करून संकटाशी एकटाच भिडतय सरकार माय बाप तुम देख लेना आंखों से सरकार माय बाप तुम देख लेना आंखों से मनोज जरांगे पाटिल हम सब तुम्हारे साथ हैं देख लेना लाखों से या ठिकाणी साक्षात मनोज जरांगे पाटील आपल्याला अभिवादन करत आहेत जोरदार टाळ्यांचा गजर आपण दादांसाठी करा एक मराठा
एक मराठा दादांच्या सुहस्ते विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण होतील आणि त्यानंतर जिजाऊ वंदना होईल। दादा आपल्याला अभिवादन करत आहेत। मनोज दादा जरांगे तुम आगे बढ़ो, मनोज दादा जरांगे तुम आगे बढ़ो। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्मही काया। जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। या न्यायाने दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अभिवादन होत आहे। जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे। यानंतर सर्वांनी शांत बसायचं आहे। जिजाऊ वंदना होईल आणि त्यानंतर दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। जिजाऊ वंदना गाण्यासाठी मी आरोहीला विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे। आपण सर्वांना विनंती आहे, कृपया कोणी काय बाटल्या फेकू नका, शिस्ती दर्शन द्यायचं आहे। दादा स्वतः आलेले आहेत। मीडियाच्या बांधवांना बाटल्या मारू नका। सर्वांनी शांत राहा। जिजाऊ वंदना सुरुवात होत आहे। जिजा माऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी। भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही। जिजा माऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी। नसे दुःख कोणा, नसे नून कोणा, फुलाना मुला जशी प्रेरणेने मुक्तदायी। जशी पार्वती ती प्रिया शंकरास, जशी प्रेरिका गे शहाजीस तूही। जसा संविभागी बळी पूर्व काळी शिवाजी जनांचा, तसे चित्त देही। जिजा माऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी। तुझ्या संस्कृतीने काशात नाती मनही प्रभावी। तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही। जिजा माऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाय। छत्रपती शिवाजी महाराज की। एक मराठा वेदनेने व्याकुळ झालेला देह रोज रोज झुंजतोय, रक्ताचे पाणी करून संकटाशी एकटाच भिडतोय। सरकार माय बाप तुम देख लेना आंखों से, मनोज जरांगे पाटिल हम तुम्हारे साथ है लाखों से। आदरणीय दादांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं।
बसा इथे बसा खाली बस बस खाली बस. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय परभणी जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. मीडियाच्या बांधवाला बाटल्या मारू नका पाठीमागून. आपला जनसागर परभणीकरांनी दाखवलेली ताकद ही या महाराष्ट्रातल्या सरकारला दिसली पाहिजे, म्हणून मीडियाच्या बांधवांना पाठीमागून बाटल्या हाणू नका. नाही दिसलं तरी चालेल, नुसता आवाज आला तरी चालतो. तुम्हाला 100-1 जणाला दिसणार नाही, नका दिसू द्या, आवाज ऐकू आपण आता. बाकीचे खाली बसा, इथले खाली बसा ना तुम्ही, बस खाली बस. काय आता पुढे माणसं बसलेत, आता राहून दे बाबा, काय करता आता. आपण काय रे इकडं अरे वाहतूक काढू नका ना, एका बाजून त्यांना ठेवा, एका बाजून आपल्याला द्या. एक बाजू आपल्याला, एक बाजू पलीकडून. थोडा 10 मिनिटात उरकितो मी. पोराव थोडा रस्ता मोकळा सोडा, शांतता रॅली आपली. दुसरी रॅली निघाल्यावर मग बघू. रस्ता सोडा, दना अलीकड सरका, सरका आणखीन थोडं थोडं पुढं पुढं सरका. प्रत्येक मराठ्याला वाटायला लागलाय आपले दिवस गेले, आपण नाही काय करू शकलो, पण आता पुढच्या काळात आपल्या लेकरावरती वाईट वेळ नाही आली पाहिजे, म्हणून हा संघर्ष ते आंदोलन उभारायचं. आणि मराठा समाज ताकदीने उभा राहिलाय. या सरकारनं छगन भुजबळचं ऐकून ओबीसीचे काही नेते आपल्या विरोधात घालायचं काम सुरू केलंय. मायबाप मराठ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतोय, आपल्या लेकराच्या न्यायासाठी एकाही मराठ्यांना 1 इंचही मागे सरकायचं नाही. जर आता ही संधी गेली तर पिढ्यांना पार कधीच मराठ्यांना अशी संधी येणार नाही. आरक्षण असून ओबीसीचे नेते आपल्या विरोधात ताकदीने लढायला लावले सरकारनं आणि छगन भुजबळनं. त्यांना एक कळालं नाही, त्यांना आरक्षण असून तर ते जर ह्या ताकदीने लढायला लागले तर मग मराठ्याला आरक्षण नसल्यावर मराठे किती ताकदीने उसळतील. आणि आम्हाला शिकवतात, यांना अभ्यास नाही. छगन भुजबळ परभणीच्या नगरीतून माझं सांगणं आहे, आमचा अंत पाहू नका. जर का दोरी हातात निसटली तर हे मराठी कोणाचंच ऐकणार नाही, तर माझा सुद्धा नाही. आपली मागणी सगळ्यात अगोदर होती, आजही आहे. 83 क्रमांकाला मराठा आहे, कुणबी आहे, आणि मराठा आणि कुणबी एकच आहे ही मागणी. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. चंद्रकांत दादा पाटलांना हे माहित नसेल,
त्यांनी आमच्या मागल्या बाईट काढून बघाव्यात आणि सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला अध्यादेश वाचून बघावा त्यावरती काय. या परभणी नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो, ज्या मराठ्यांची नोंद सापडली, ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही, तुम्ही आरक्षणाचं ऐकायला आले ना, मग शांत बसा ना. दिसणारच नाही याच्या पलीकडे काय होईल. सगळ्यांच्या इच्छा कशा छगन भुजबळ पुऱ्या होत्या, त्याच्या पुऱ्या होत्यात भावा. त्याडा तेडा कसा नाचतो म्हणून ते भीती दाखवत होता आतापर्यंत ओबीसीच्या मताची. आता मराठ्यांचा मतदानाचा कचका कसा आहे त्यांना कळाल्यामुळं ते आता मराठ्यांचा नादी नाही लागत. तुम्ही काळजीच करू नका रे, मी लय खंबीर आहे त्यांना तुमच्या ताकदीमुळे. ते मला आडानी समजित येत. मला म्हणतात आडानी, याला कायद्याचा अभ्यास नाही, गावठी हे. कसा गावठीने खोटा ठोकलाय, उपसतोय का आता छगन भुजबळ. याच्यासाठी सांगितलं होतं, मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेला आहे सावधराय. आता येवल्यातले लोक म्हणतात, पाटील तुम्ही त्याला निवडून द्या म्हणलं तरी आम्ही पाडणार आहेत. घे खोटा गुतून. आता तो म्हणला होता मी पाचर ठोकली मराठ्याच्या आरक्षणात, आता मराठ्याने कसा खोटा ठोकला उपटतो का तुला. असून दे मी अडाणी आहे, पण मराठ्याला आरक्षण दिलं का नाही. मी सरकारला सांगितलं होतं 54 लाख नोंदी निघाल्या. सरकारनं मला प्रोसिडिंग बुक देऊन सांगितलंय 54 लाख नाही 57 लाख नोंदी निघाल्यात. म्हणलं बरं झालं मग तर. एका नोंदीवर 40-50 प्रमाणपत्र निघत आहेत. आपण 3च धरू तरी 1.5 कोटी मराठा आजच आरक्षणात गेलाय. मी अडाणी आहे, छगन भुजबळ म्हणतो तर अडाणी आहे, पण दिलं का नाही मराठ्याला आरक्षण. तो म्हणतो कसला का दिसतो ते, तुला काय करायचं, मला काय लग्न करायचं तुझ्या संग, मी दिसून देईन कसला बी. तुला दोन्ही कामात हारिलं का नाही, म्या तुला आरक्षणात हारिलं, तुला खोटा उपटीन म्हणलं उपटीला का नाही. म्या मराठ्याला म्या एकदाच सांगितलं, मराठ्यांची मतात ताकद दिसली पाहिजे, मराठ्यांना भिले पाहिजेत, मराठ्यांच्या मताची दहशत झाली पाहिजे, माझ्या माता माऊलीला किंमत आली पाहिजे. ताकदीनं पाळा. मराठ्यांना रपा सगळेच पाडिले. या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं मी आज चंद्रकांतदादा पाटलांना सांगतो, सरकारची सुपारी घेऊन बोलू नका. आम्हाला अभ्यास नाही म्हणताय, पण अभ्यास तुम्ही करा. आधी सूचना वाचा काय होती. आमची मागणी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. दुसरी मागणी अधिसूचनेची अशी आहे, एका मराठ्यांची जर नोंद निघाली, ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही, हे मी 10 महिन्यापासून तुमच्या साक्षीने बोलतोय आणि मराठ्यांनाही सांगतो, लक्षात ठेवत जा. ज्या मराठ्यांची नोंद निघाली आणि ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, सगळे सोयरे म्हणून. चंद्रकांत दादा पाटील गैरसमज पसरायला लागलेत मराठ्यात. त्यांना वाटतंय मराठ्याला काही कळतच नाही. ते काय म्हणतात माहितीये का, ते म्हणतात 2017 सालीच हा कायदा पारित केलेला आहे. ज्याची नोंद निघाली
त्याच्या नातेवाईकाला सोयऱ्याला दिली जाती. म्हणजे नोंद निघाली की त्याच्या नातेवाईकाला सुद्धा दिलं जातं, सोयऱ्याला सुद्धा दिलं जातं. चंद्रकांत दादा, तुम्हाला सोयऱ्यात नातेवाईकाचा फरकच कळाला नाही आणखी. ते सोयरे कोणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? ते म्हणते ज्याची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याला देतो ना राव आम्ही. म्हणलं कोणत्या सोयऱ्याला देता तुम्ही? त्यांनी सांगितलं ज्याची नोंद निघाली त्याच्या चुलत्याला, पुतण्याला, आजोबाला, आज्याला. आयला म्हणलं तुमच्यात हे सोयरे केव्हापासून झाले? चुलते पुतणे लग्न केव्हापासून करायला लागले? आमच्यात नाही वा चुलत्याचं पुतण्याचं लग्न होत, तुमच्यात होतं का? त्याला सगळे सोयरे नाही म्हणत. म्हणलं आपली व्याख्या अशी आहे, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं, नोंद नसली तरी. व्याख्या अशी आहे, मराठा समाजात पिढ्याना पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सोयरीकी जुळतात, गणगोतात ते सगळे सोयरे. आणि ते टिकवायची जबाबदारी सुद्धा तुमची. आम्ही काय सरकारमध्ये नाहीच, ती सरकारची जबाबदारी, हेही त्यांना सांगितलं. आता हे मुद्दा झाला क्लिअर. आपल्याला पाहिजे 13 तारखेच्या आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे. नोंद न निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे झाली 13 तारखेला, तरच आपल्याला ती मान्य, नाही तर मान्य नाही. काय अगं बाय 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 बाय, सगळे येतात का तुम्ही? बघू मग आता काय, मुंबई तर मुंबई. आता त्यावेळेस हा बघ, चूक कोणाची बी होत असती. मी तुमचा लेकरू आहे, प्रामाणिकपणाने लढतो, तुमच्याशी गद्दारी करत नाही, इकत नाही, फुटत नाही, मॅनेज होत नाही, पैसे घेत नाही, पद घेत नाही. माझी काही चूक नाही. मी सांगितलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा. त्यांनी सांगितलं 2012च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे, त्याच्यासाठी अधिसूचना काढावं लागेल, त्याच्याशिवाय सगळ्या सोयऱ्याचं देता येणार नाही. म्हणलं ठीक आहे, अधिसूचना काढली. मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना मुंबईतून माघारी आणलं. पण जे नियम होते त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं होतं. अधिसूचना काढल्याशिवाय 2012च्या कायद्यात दुरुस्ती होणार नव्हती. त्याच्यात सुधारणा करायची असली तर 2012च्या कायद्यानं 2001च्या कायद्यानुसार आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून अधिसूचनेची आवश्यकता होती, म्हणून आपण थांबलो. पण आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणता तेव्हा माघारी येऊ. आणि आपल्या हातात 2 काम आहेत, तसं काही नाही, टेन्शन नाही घ्यायचं. 2 काम आहेत, इतकं काय गडबड करायची गरज नाही, मुंबईला जायची बी काय गरज नाही. आपल्याला 2 काम आहेत आपल्या हातात. मराठ्याला आरक्षण नाही दिलं 288च पाडून टाकायचे यांचे पुरेचे पुरे, आणि मग मुंबईला जाऊ. आता कसं, मला एक मंत्री म्हणला, तो म्हणे मला लय मोठा बोलायचं होतं तुमच्या संघ बरं का, पण मग डोकं दुखायला लागले. कारण तुमची एवढी पब्लिक, आणि 11:30 वाजता सुरू झालेलं ही खेळ परभणीत. पुरा महाराष्ट्र परेशान आहे. परभणीतला मराठा लाखो संख्येने उसळलाच कसा. माझ्या गाडीतल्या पोराला नुसते फोन येतात, बसायचं का चर्चेला? म्हणलं तुम्हीच बसा. मराठ्याची अशी धास्ती आहे भयानक. तुमचं कौतुक करतो. हिंगोली आणि परभणी जिल्हा ताकदीने या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकरासाठी उभा राहिला, तुमच्या मनापासून कौतुक. माय बापा असंच ताकदीने राहा, नाही हटत मी, काळजी करू नका तुम्ही. कितीही नेते फुटले, कितीही अभ्यासक फुटले, माझ्या आजूबाजूला रोज माझ्या ताटात खाणारे कितीही फुटले, तरी हा मनोज जरांगे तुमच्याशी आयुष्यभर गद्दारी नाही करणार. कोणी पैशासाठी, कोणी पदासाठी, कोणी सरकारच्या दबावात येऊन जरी फुटलं तरी हा मनोज जरांगेने तुम्हाला मायबाप मानलंय.
लेकराची आई बापाविषयी जी इच्छा असती, माय बापाची लेकरांकडून जी अपेक्षा असते ती पुरी तुमचं लेकरू म्हणून मी अपेक्षा पुरी केल्याशिवाय धरणीवर हा देह ठेवणार नाही, त्याशिवाय मरण पत्करणार नाही. फक्त सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना माझी विनंती, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकराला हे आरक्षण लागणारे, करोडोनं मराठ्यांचे लेकर मोठे होणार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत कोणीही पक्षाचा भेद आणू नका. पक्षावाल्यांचा ऐकून आपल्या लेकराच्या अन्नात माती घालू नका. आयुष्याचं कल्याण तुमच्या लेकराचं होणार आहे. पिढ्याना पार मराठ्यांचं कायम लेकरांचं कल्याण होणार आहे. अशी संधी आपल्याला नाही यायची मायबापा हो. पुन्हा सरकारने किती प्रयत्न करू द्या, आणि तुम्हाला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पूर्ण विश्वास आहे, मी माझी निष्ठा कधी चिकू शकत नाही. मी सरकारला कधीच मॅनेज होत नाही. माझ्यावर SIT नेमली तरी मी भेलो नाही, गोळ्या घातल्या तरी भेलो नाहीत. आता माझ्यावर हल्लाही करू शकते तरीही मी भेट नाही. तुम्ही काळजी करू नका, मी हटत नाही. फक्त माझी तुमच्याकडून अपेक्षा तेवढीच आहे की तुमच्या लेकरासाठी आणि महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट फुटू देऊ नका. एवढंच मागणं आहे माझं तुमच्याकडे, बाकी काय नाही. यांनी कितीही एकत्र आले, सरकारने यांना एकत्र आणलंय. फक्त तुम्हाला माझी हात जोडून विनंती, गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवाच्या अंगावर मराठ्यांच्या लोकांनी जायचं नाही, आणि ओबीसीच्या बांधवांनी सुद्धा मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. दुसरं काम, जो ओबीसीचा नेता मराठ्यांना त्रास देईन त्याला या निवडणुकीत पाडल्याशिवाय सोडायचं नाही. मराठ्यांच्या पोरांना त्रास देणाऱ्याला सोडायचं नाही. आयला यांना किती बघा ना, यांची किती कला आहे. यांचं एक पडलं यांना इतके वेदना झाल्यात. आमचे करोडो लेकरं आज वेदना सहन करतात, ते नाही दिसत सरकारला. आमच्या 400-450 आत्महत्या झाल्या तरी आम्हाला आरक्षण द्यायनात. आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू पुसलं तरीही आरक्षण द्यायनात. मराठ्यांनी एकजुटीनं मतदान केलं तर मराठ्याला जातीवादी म्हणायला लागली. मराठ्यांनी एकजुटीनं आरक्षणाची लढाई लढवली तर मराठ्यांना जातीवादी म्हणायला लागले. तुम्ही कित्येक तरी वर्षापासून एकजुटीनं मतदान करता, आम्ही कधीच जळालो नाही तुमच्यावर. तुम्ही एकजुटीनं मागण्या केल्या, आम्ही कधीच तुम्हाला जातीवादी म्हणलो नाही. मराठ्यांनी एकदा काय एकजुटीनं लढा उभा केला तर तुम्ही त्याला जातीवादी ठरवलं. म्हणून तुम्हाला या परभणी नगरीत मी सांगण्यासाठी आलोय, ते जर जातीसाठी कट्टर असतील तर हा मी सुद्धा जातीसाठी कट्टर आहे. तुम्ही जर तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेटणार नसलात तर माझाही मराठा खोटेच केसेस घ्यायला भेट नाही. तुम्हाला आरक्षण नसून तुम्ही एवढ्या ताकदीनं लढायला लागले, मग आम्हाला आरक्षण नसल्यावर भाऊ आम्ही किती ताकदीनं लढणार. आज बघितले की नाही महाराष्ट्राला परभणी. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि फडणवीस साहेबाला सुद्धा सांगतो, फडणवीस साहेबांचं एक म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो, थोडं शांत चित्तानं ऐका. फडणवीस साहेबाचं असं म्हणणं आहे, आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आला. काय गैरसमज पसरला मी तुमच्याबद्दल? पण पसरलेला गैरसमज आणि पसरवलेला तो नेरेटिव्ह मी भरून काढणार असं फडणवीस साहेब म्हणते. काय गैरसमज पसरला, काय चुकीचं सांगितलं? तुम्ही पाठीमागं तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणले? पहिल्या कॅबिनेटला धनगर बांधवाला आरक्षण देतो. दिलं का? काय चुकीचं बोललो मी? धनगराला आरक्षण द्या एसटीतून म्हणलो, काय चूक केली? आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या
काय चुकीचं समाजाला सांगितलंय, काय गैरसमज पसरला. ही गैरसमज आहे. गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसानं. आमच्या आई बहिणीचे डोके फुटून रक्ताच्या थारोळ्यात आमचे 5-5 वर्षाचे लेकरं नाही पडले का? आमच्या 70 वर्षाच्या आजीचं कंबर मोडलं तर तिला आत्ताही उठता येत नाही, हे खरं नाही का? मराठ्यांना आरक्षण दिलेलं तुम्हीच घालवलं, हे खरं नाही का? 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुणबी म्हणून मराठा जात घातली. मराठा आणि कुणबी एकच आहे. सुशील कुमार शिंदे सरकारनं तोच आधार घेऊन मराठ्यांना कुणबी आणि मराठा म्हणून अध्यादेश काढला. हे खोटं आहे का? मराठा काय चुकीचं बोलतोय? 180 जाती आरक्षणात घातल्या गेल्या. त्याच्यानंतर आता 350 ते 400 जाती ओबीसी आरक्षणात झाल्यात. एक जात अगोदर आरक्षणात घातली. बाकीच्या घातलेल्या जाती ह्या पोट जाती, उपजाती म्हणून घातल्या. एक माळी समाजाची जात घातली, त्याच्यानंतर सगळ्या माळी समाजाची जात त्याच माळी समाजाच्या आधारावर घातली. एक भगवान घातला, त्याच आधारावर बाकीचे घातले. ज्या जाती घातल्या गेल्या अगोदर एक नंतर सगळ्या घातल्या, त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून माळ्यांचा जो व्यवसाय तोच दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा माळी समाज आरक्षणात घालण्यात आला. मग कुणबींचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, शेती. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? काय चुकीचं बोललो आम्ही? फडणवीस साहेब काय चुकीची बातम्या दिल्यात? तुम्ही सांगितलं होतं अंतरवालीतल्या माता मावल्यावर झालेले केसेस अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या मागे घेतो. फडणवीस साहेब तुम्ही आणखीन छगन भुजबळचा ऐकून केसेस मागे घेतला नाही. उलट 1 लाख केसेस मराठ्यावर तुम्ही जास्त केल्यात. मराठ्यांना हे कळतंय. तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसीचे नेते आमच्या अंगावर ते घालायला लागला. भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान आहे, आम्हाला राजकारण नाही करायचं. तुम्ही सगळेजण मिळून भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यानं, आमदारानं, मंत्र्यानं आणि पदाधिकाऱ्यांनी फडणवीस साहेबांकडे जाऊन बसा. आम्ही तुमच्या फडणवीस साहेबाच्या विरोधात नाही बोलत, कारण ते फडणवीस साहेब तुमचे, तुम्ही जातीला नाही मानत असं म्हणतात लोक. म्हणून मराठ्यांच्या नेत्यांनी भाजप मधल्या त्यांनी तुमच्या फडणवीस साहेबाला सांगाव की फडणवीस साहेब त्यांचं आरक्षण देऊन टाका, ठरलेलं द्या. आम्ही फडणवीस साहेबाच्या, शिंदे साहेबाच्या विरोधात बोलत नाहीत. जाहीरपणानं परभणीच्या मराठा बांधवांच्या साक्षीनं सांगतो की भाजप मधल्या मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्या ठरलेल्या 9 मागण्या, मराठा आणि कुणबी एकच आहेत, 3ही गॅजेट लागू करा. आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही. दुसरी मागणी, भाजपातल्या सगळ्या मराठ्यांना, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, खासदारांना आणि मंत्र्यांना आव्हान आहे आणि आमची विनंती सुद्धा आहे शेवटची. ओबीसीचे सगळे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्या पक्षातले एक झालेत. भाजपातल्या, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस मधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी मराठ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहावं ही तुम्हाला विनंती आहे. आणि जर तुम्ही नाही राहिले तर पुढे निवडणूक आलेले मराठे काय करते त्याची जबाबदारी माझी नाही. आमच्या लेकरासाठी आम्ही गोरगरीब मराठे कोणत्याही थराला जाऊ शकतो. माझी मायबापा तुम्हाला शेवटी, तुम्ही सकाळपासून या परभणीच्या नगरीत आलेले आहेत. तुमचा मला जास्तीचा मुद्दाम वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय, आपल्याला त्यांचं टेन्शन न घेऊ तुम्ही.
त्यांचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही. कोण चढायला सुद्धा 25 मिनिटं लागतात. मी तुम्हाला खोटं नाही बोलणार माय बापा. माझ्या शरीराची एवढी चालणी झाली भयानक की माझं शरीर भयानक त्रास देत आहे मला आता. पण मी तुम्हाला आता मायबाप मानलेलं आहे. लेकरं म्हणून माझ्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली, तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकूस तर मी नाही हटत. या उपोषणामुळे शरीर इतकं भयानक त्रास देत आहे की मला पायऱ्या चढताना उतरताना सुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली. आता पहिल्यांदा मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती, परंतु आता मला चढताना आणि उतरताना माणसाचा आधार घ्यावा लागतो. कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळं आणि कधी माझा पाय ताठल किंवा कधी हात ताठल, कधी मुंग्या येतील सांगता येत नाहीये. पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही हटणार. माझा जरीला आणि मी ठरवलंय माय मावल्या हो, मी ठरवताना ठरवलंय की मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायच्या.
यात मोठ्या करूयात, यासाठी ताकदीने एकजूट राहा. आरक्षणामुळे बाकीच्यांचे सगळ्यांचे लेकरं मोठे झालेत. आपल्या लेकराचं काय? आपले पोरं नोकऱ्याला लागत नाहीत. आपल्या पोरांना उच्च शिक्षण नाही. नोकरीला असणारे मराठी यांनाही भरत्या मिळत नाहीत. उच्च कॉलेज आपल्याला नाहीत, उच्च केंद्रीय कॉलेज आपल्याला नाहीयेत, उच्च शिक्षण नाहीये. प्रत्येक आई बापाला वाटतं माझा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझाही PSI झाला पाहिजे, माझी मुलगी माझाही मुलगा तहसीलदार झाला पाहिजे. माय बाप मराठ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही. नुसतं गाठून राहू नका. माझा नेता आणि माझा नेता एवढंच आपलं आयुष्य नाहीये. नेते मोठे करायचे आणि स्वतःच्या मुलाला डोळ्यात बघता उपाशी मरताना बघायचं, हे आता होऊ देऊ नका. आपले लेकरं मोठे झाले पाहिजे. आरक्षणातून आपले लेकरं मोठे होणार आहेत. काही झालं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय थांबायचं नाही. शेवटचं सांगतो, ताकदीने एकजूट राहा. ताकद दाखवू देऊ नका. सरकारने जर आपलं आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन, मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आपण ठरवू. जर आपल्याला नाही आरक्षण दिलं तर 288 उभा करायचे का 288 पाडायचे. 100% मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा शिका. आपली काय एकजुटी आता बऱ्याच जणांनी बघितली, ते याच्यात हुशार झालेत. आणि आजची परभणीची रॅली बघून मला तरी वाटतं सरकार 13 तारखेच्या आत आरक्षण देईल. आणि जर नाही दिली तर परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातले 288 गेले म्हणून समजा. कोणत्या नेत्याला भेट गरीब मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे. माझं स्वप्न आहे. शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपण समारोप करूया. माझं स्वप्न आहे मराठ्यांना आरक्षण देऊन मराठ्यांच्या लेकरावरती IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले वर्दी चढलेली मला बघायची. आणि गोरगरीब मराठ्यांना या महाराष्ट्रात किंमत आली पाहिजे. गोरगरीब मराठ्यांशिवाय या महाराष्ट्रातला प्राणही आला नाही पाहिजे. एवढी एकजूट राहू द्या. एकजुटीनं मतदान करायचं. गोरगरीब मराठ्यांनी एक शिक्का मतदान करायचं. मला गोरगरिबांच्या चपला सकट पाय पडलेले लोक बघायचे. आताच पडायला लागलेत. कचाकच चपला सकट पाय पडत आहेत मराठ्याचे. एवढी किंमत माझ्या गोरगरिबाला आली, ती आपल्याला आणायची. अंग त्रास द्यायला लागले जसं जसं बोलन तसं तसं. तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणखीन थोडं बोलायचं होतं परंतु डोकं ते प्रचंड दुखायला लागल्यामुळं त्रास होतोय. तुम्हाला माझी एक विनंती आहे की मायबापाओ, एकजूट फुटू देऊ नका. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. वेळेप्रसंगी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरासाठी मला माझं बलिदान द्यायची वेळ आली तरी मी देईल, पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे सरकणार नाही. हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. खूप खूप धन्यवाद दादा. आपण या जिल्ह्याला मार्गदर्शन केलं आणि परभणी जिल्ह्याच्या वतीनं आरोही आणि अस्मिता आदरणीय दादांना पुष्पहार घालतील.
जोरदार टाळ्यांचा गजर आपण आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादांसाठी. आन बान शान आणि मराठ्यांचा संघर्ष योद्धा सन्माननीय आदरणीय दादा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल अखंड महाराष्ट्राच्या तमाम मराठ्यांच्या वतीनं आपलं शब्दशः ऋणी आहोत. सर्वांनी शांततेत जायचं आहे. Pin.